पुढच्या बातमीकडे वळतोय। बीडच्या गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। दिव्यांग तरुणाला दोघांनी लाकडी दांड्याने मारहाण केली। 2 आरोपींच्या विरोधामध्ये आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील हा संपूर्ण प्रकार आहे। एका दिव्यांग तरुणाला दोघांनी बेदम मारहाण केलेली आहे। सिल्लोड तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। पेट्रोल न मिळाल्याने स्वतःचीच दुचाकी पेटवून देण्यात आली। सिल्लोडमधील युवकाने संताप व्यक्त केला। दारूच्या नशेत युवकाने हे कृत्य केल्याचं अखेर स्पष्ट झालंय। जळगावमध्ये पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली। चाळीसगाव तालुक्यातील शिवापूरमधील ही संपूर्ण घटना आहे। भगवान जाधव आणि आशाबाई जाधव असं आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे। आत्महत्येचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघंही शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने या घटनेच्या वेळी घरी नव्हते, परंतु दोघांच्या आत्महत्येमुळे परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचं काम आता पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस भरतीच्या दरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला। पुणे येथील पोलीस भरतीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। पुरुषोत्तम बुरुकुल असं मृत युवकाचं नाव आहे। तिसऱ्या फेरीमध्ये धावत असताना तरुणाला फिट आली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे। साईनगर परिसरातील ब्रेव अँड वड्डी कॅफेवर धाड टाकण्यात आली। 6 तरुण आणि तरुणी पोलिसांच्या ताब्यात आहे। दोन्ही कॅफे मालकांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कॅफेमध्ये युवक युवती अश्लील चाळे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्या आधारे पोलिसांनी कॅफेवर छापेमारी केलेली आहे। बुलढाण्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। यामध्ये खामगाव तालुक्यातील कदमापूर येथील शेतकरी संजय गुरव तर मोरादपूर तालुका चिखली येथील रहिवासी समाधान सखाराम गाडेकर या 2 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।